कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई काय झालं? मला एक गोष्ट सांग, तू शिवाचा काय एवढा रागराग करतेस? आधी स्वतः रागराग करून मोकळा झालास आणि आता मला विचारतोयस मी राग का करते? अशी काय काळी जादू केली रे तिने तुझ्यावर 2 दिवसात? डायरेक्ट तिची बाजू घ्यायला लागलास। तिच्यासाठी तू आईला दुखावतोयस? एक मिनिट। आईला दिलेलं वचन तू विसरलास। आईलाच काय, मला दिलेलं वचन सुद्धा विसरलास तू। रक्षाबंधनला आठवतंय ना, वचन दिलं होतंस तू मला। असं काही नाहीये। असंच आहे। अरे किती लाड चालले तिचे। ती तुला फसवून तुझ्याशी लग्न करून या घरात आली आहे, विसरलेला दिसतोयस तू परत। शिवा शिवा थांब थांब, दुसरा झाडू दे मला, मी पटकन निघून। असं काय करता? ओलंय इकडे, मी करते ना, नको करू। काय एकदम मदत करायला ओलं काय आणि सुक काय काय करते? एक गप्प बस। आई एक नका भाऊ, तुम्ही हात नका लावू। ऐका माझं, हे माझी शिक्षा आहे ना, तर मी करणार। हे चिटिंग होईल ना। ओके 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 भाऊ भाऊ माझा ऐका। काय मी करू ना? कर आलोच आम्ही। चल अरे वाह वाह, क्या बात है शिवा, चमकते गाडी। बर थांब, मी एक आयडिया करतो। काय? जरा मूड सेट कर दो। बापरे, म्हणजे आता बघशील तू। कर कर कर, जमेल ना संपदा? भाऊ हे सगळं कशाला केलं एवढं? असं काय करतेस? सीताने सांगितलं ना तुझ्या कामात ढवळाढवळ करायची नाही, तुला काही मदत करायची नाही। आम्ही काही तुला मदत केली नाही, पण एवढं तर करू शकतो की नाही आम्ही? हा घे 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 घे, तुम्ही घ्या। हा वाह, शिवा दमली असशील ना? भाऊ अहो नाही हो, मला सवय आहे सगळ्याची। आणि तुम्हाला सांगू का, मला गाड्या धुवायला एवढं आवडतं ना की खूप भारी वाटतं, खरं सांगते। आणि तुला असं बिनधास्त बघून आम्हाला पण जाम भारी वाटतं। छान चालू आहे साफसफाई। अरे वा, कीर्ती आली। वा कीर्ती, चल बरं झालं, तू आता शिवाला मदत कर, चल। नाही भाऊ राहू दे, असंच चालू राहिलं तर ही आहे ना लावेल तुम्हाला कामाला। म्हणजे आम्ही तिला स्वतःहून ऑफर केलं होतं, नाही म्हणाली। मग आणि टी ब्रेक तर सगळे डिझर्व करतातच। शिवा सगळं नीट व्हायला पाहिजे, नाही तरच घरात पाऊल ठेवता येईल, लक्षात आहे ना? हो, मी घरात आल्याशिवाय राहणारच नाही। मी आत्ता लागते कामाला, खरंच। हे ठेव, मी आले भाऊ, चल। आले नाही घेते ना। कीर्ती चहा घे। ताई काय झालं? मला एक गोष्ट सांग, तू शिवाचा काय एवढा रागराग करतेस? आधी स्वतः रागराग करून मोकळा झालास आणि आता मला विचारतोयस मी राग का करते? अशी काय काळी जादू केली रे तिने तुझ्यावर 2 दिवसात? डायरेक्ट तिची बाजू घ्यायला लागलास। तिच्यासाठी तू आईला दुखावतोयस? एक मिनिट। आईला दिलेलं वचन तू विसरलास। आईलाच काय, मला दिलेलं वचन सुद्धा विसरलास तू। रक्षाबंधनला आठवतंय ना, वचन दिलं होतंस तू मला। असं काही नाहीये। असंच आहे। अरे किती लाड चालले तिचे। ती तुला फसवून तुझ्याशी लग्न करून या घरात आली आहे, विसरलेला दिसतोयस तू परत। ताई तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे प्लीज, तू तिचा रागराग का करते? कारण ती तुझी आणि पर्यायाने या घराची वाट लावती। मी माझ्या आईला कधीच इतक्या दुःखात बघितलं नव्हतं, पण ही मुलगी घरात आल्यापासून माझ्या आईला त्रास होतोय आणि मला ते बघवत नाहीये, कळलं? आईचा शब्द या घरात कोणी पाळला नाही असं कधीच झालं नव्हतं, पण तुझी सोकॉल्ड बायको तिच्या शब्दाला मान सुद्धा देत नाही। मिळालं तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर?
आशु, आता तूच ठरव. मला दिलेलं वचन पाळून हे सगळं व्यवस्थित करायचंय का आपल्या आईला असंच दुखवत राहायचंय? मी आशु, ठरव. काय संबंध ताई? कीर्ती, सुहास कुठे? सुहास बाहेरून जेवून आलाय, तर त्याचं पोट भरलंय. याला काय अर्थ आहे? आपण सगळे एकत्र. पोट भरलंय त्याचं. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. शिवा, आज तू दिवसभर काम करून दमली अशी. तू बस, मी वाढते. नाही ठीक आहे, झालंच आहे आता. चला चला, वाढते मी पण. आई थांबा ना. ताई जरा इकडे बस. तू तुझ्या जागेवर बस, मी नाही एक उठणार. बस अगं, काहीतरी असेल ना, तू बस. अरे, आता. 2 मिनिटं. एक 2 मिनिटं ये इकडे. ये, हे बघ बस. ये बस. आणि मुलासारखं नका करू. चिडचिड काय करतेस नेहमी? एवढी चिडचिड केल्याने वय वाढतं लगेच. गप्पा बस. मी काय म्हणतो, मी आज तुझ्या ताटातून जेवतो. कशाला? काय? प्लीज. आशू, अगदी 5वी 6वीत असेपर्यंत तू सीताईच्या ताटातच जेवायचा, आठवतंय ना? हो. म्हणूनच म्हणतोय ना आई, मी तुझ्या ताटातून जेवणार. प्लीज. काही आठवत नाहीये. बायकोची बाजू घेतलीये, आई दुखावलीये ना, म्हणून सगळी नाटकं चालू आहेत, बाकी काही नाही. चल, पापडापासून सुरुवात करायची. हे घे. खा ग. स्पेशल मोमेंट. आई, आता तरी सॉरी, माफ कर ना. आता ठीक आहेस ना तू? उपयोग काय आहे पण? संगत वाईट आहे ना. कीर्ती, जेवताना जरा चांगलं बोलावं, म्हणजे अन्न पचतं. आणि आशू म्हणाला तसं वय वाढत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.